आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं ह्याच्या मागे असणारा खर्च लॉजिस्टिक्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, तो कमी कसा करू शकतो आणि आपल्या ह्या सगळ्या काजू आंबा माशांसाठी केंद्रबिंदू म्हणून ह्या जयगड बंदराला आपण कसं विकसित करू शकतो या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती। त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्याबरोबर VCवर आमच्या संपर्कात होते। परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य आहे, एम्पडाचे सदस्य आहेत, दिल्ली केंद्र सरकारच्या बरोबर ते फार जवळून काम करतात, तेही आमच्याबरोबर VCवर कनेक्टेड होते आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या सवलती कुठले महत्त्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढवू शकतो आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू मासे आंबा ह्या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून ह्या बंदराच्या जवळ आणून कोकणामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकतो या दृष्टिकोनातून आमची तासभर चर्चा झाली। काही महत्त्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या। केंद्र सरकारच्याकडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं होतं। त्याचबरोबर वैभववाडी कोल्हापूरचा जो हा रेल्वे मार्ग आहे जो सुचवला गेला तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय 2-3 आठवड्यामध्ये केंद्र सरकारबरोबर त्याचा पाठपुरावा करतायत।